डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार. मित्रहो, प्रश्नमंजुषा कार्यक्रमात आज प्रश्न विचारलेला आहे की सर, माझा उत्तर दिशेला प्रवेशद्वार असलेलं घराचं बांधकाम पूर्ण होत आलं असून मला हॉल, किचन व बेडरूम कोणत्या दिशेत कोणते कलर वापरावेत. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं की खूप छान, तुमचं अभिनंदन की तुम्ही नवीन घर बांधताय. देव तुम्हाला, ईश्वर तुमचं कल्याण करो. नवीन घरात तुमची उत्तरोत्तर खूप चांगली प्रगती हो, ही माझी स्वामी समर्थांच्या चरणी तुमच्यासाठी खास प्रार्थना असेल. आता प्रश्न असा आहे की तुमचं प्रवेशद्वार उत्तर दिशेचं आहे. आता उत्तर दिशेचं प्रवेशद्वार म्हटल्यानंतर गेल्या 23 वर्षात सर्वसामान्य माणसांकडून मला आलेले प्रश्न आणि त्यांचा जनरली प्रवेशद्वाराबद्दल होत असलेला गोंधळ या गोष्टीबद्दल विचारता, तर मी असं म्हणेन की तुमच्या घरातून बाहेर पडताना नाकाच्या सरळ रेषेत समोर जर उत्तर दिशा येत असेल तर ते उत्तर दिशेचं प्रवेशद्वार असं मी ढोबळ मानाने मानेन, 100% ॲक्युरेट मानणार नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या घराच्या मध्यभागी उभं राहून तुमच्या हातात होकायंत्र घेतलं आणि मग होकायंत्रामध्ये जर पाहिलं आणि त्यानुसार तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार कोणत्या दिशेमध्ये स्थानापन्न आहे, लक्षात घ्या, कोणत्या दिशेमध्ये ते स्थानापन्न आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्या दिशेला त्याचं तोंड आहे ह्याचा मुळीच विचार करायचा नाही. आणि मग त्यानुसार ते प्रवेशद्वार पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, कारण ते जर उत्तरेकडून ईशान्य पूर्वेकडे सरकलेलं असेल तर पॉझिटिव्ह नक्की म्हणेल. उत्तरेकडून वायव्येकडे जातानासुद्धा उत्तर आणि वायव्येच्या काही मधल्या अंतरापर्यंत ते प्रवेशद्वार पॉझिटिव्ह आहे, पण त्या काही विशिष्ट अंतराच्या पलीकडे जर ते गेलं तर ते निगेटिव्ह होईल. हा पहिला मुद्दा आपल्याला निश्चित केला पाहिजे. दुसरा तुमचा प्रश्न असा आहे की तुमचा हॉल, किचन व बेडरूम कोणत्या दिशेत कोणते कलर. आता पहिली गोष्ट म्हणजे लिव्हिंग रूम हा कधीही वायव्य, उत्तर, ईशान्य आणि पूर्व, संपूर्ण 8 दिशांपैकी 4 दिशांमध्ये म्हणजे नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट या 4पैकी कोणत्याही दिशेत जर तुमचा लिव्हिंग रूम असेल तर तो पॉझिटिव्ह असेल. आणि या 4ही दिशांमध्ये जर तुम्ही 4पैकी 3 दिशांमध्ये म्हणजे वायव्य, उत्तर आणि ईशान्य या 3 दिशांमध्ये निळा रंग चालू शकतो. मग निळ्याची कोणतीही शेड घेतली तरी चालेल. किंबहुना संपूर्ण घराला जर तुम्ही ऑफ व्हाईट किंवा व्हाईट कलर दिला पण हॉलमध्ये कुठल्याही प्रकारे निळ्या रंगाचं चांगल्या प्रकारे किंवा ठळक असं दिसेल अशा प्रतिकात्मक स्वरूपातसुद्धा त्याचं अस्तित्व, निळ्या रंगाचं अस्तित्व तुमच्या प्रगतीला बहार आणेल एवढं मी नक्की सांगू शकतो. पूर्व दिशेमध्ये हिरवा रंग अपेक्षित असतो, कारण त्यामुळे तुमचे सामाजिक आणि व्यावसायिक कॉन्टॅक्ट्स, कनेक्शन्स चांगले वाढू शकतात. त्यानंतर तुमचं किचन हे तुमच्या संपूर्ण घराच्या आग्नेय दिशेमध्ये म्हणजे साऊथ ईस्ट दिशेला असलं पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि आग्नेय दिशेमध्ये ऑरेंज म्हणजे नारिंगी किंवा भगवा रंग निश्चितच चांगला असतो, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक कामाला गती मिळेल, अडथळे, दिरंगाई दूर होतील आणि तुमच्या घरात पैशाचं चलनवलन जे आहे, लक्ष्मीचं चलनवलन चांगलं राहील. त्यानंतर तुमचा प्रश्न होता की बेडरूम. आता बेडरूममध्ये जर मास्टर बेडरूम म्हणाल तर तो साऊथ वेस्टमध्येच असला पाहिजे. आणि साऊथ वेस्टमधल्या मास्टर बेडरूमला पिवळा किंवा पीच म्हणजे लाल आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण किंवा लाल रंग आणि पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन, अशा प्रकारचा रंग तिथे निश्चित चांगला दिसेल. तोच जर मुलांचा बेडरूम हवा असेल किंवा पाहुण्यांचा गेस्ट बेडरूम हवा असेल तर तो वायव्य दिशेत योग्य असतो आणि मग तिथे पुन्हा निळा रंग चांगला असेल. या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि वयस्क आईवडिलांसाठी उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेमध्ये बेडरूमची व्यवस्था केलेली अतिशय उत्तम असते. आणि त्या दिशेमध्ये पुन्हा मी असं म्हणेन की निळा आणि पूर्व दिशेमध्ये आला तर हिरवा या रंगाची व्यवस्था करणं हे तीव्र गरजेचं आहे. मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की या सगळ्या गोष्टी तुम्ही कारण हे सगळं तुम्हाला कुठेही कुठल्याही पुस्तकात सापडेल मी जे सांगितलं ते, पण एकंदरीत तुम्ही ॲप्रॉक्झिमेट किंवा अधांतरी दिशा घेऊन जर तुम्ही हे काम करत असाल तर तुम्ही खूप मोठा गोंधळ करत आहात किंवा तुम्ही स्वतः, मी असं म्हणेन की विस्तवाशी किंवा आगीशी खेळ करताय. कारण दिशा परफेक्ट असणं, तुमच्या घराच्या दिशा अचूक ॲक्युरेट असणं हे प्रचंड महत्त्वाचं आहे.
आणि त्यानुसार त्या सगळ्या प्लेसमेंट करणं हे निश्चित गरज आहे. एखादा डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात निष्णात असतो, इंजिनियर इंजिनिअरिंगमध्ये निष्णात असतो, अकाउंटंट अकाउंटन्सीमध्ये निष्णात असतो, पण प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्टीतच निष्णात असतो असा नाही आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र तुम्ही IQ माहितीवर जाल तर तुम्ही स्वतःला फसवत आहात आणि स्वतःला संकटात टाकत आहात. त्यामुळे त्यापेक्षा मी असं म्हणेन की तुम्ही व्यवस्थित वास्तूचं परीक्षण एका तज्ज्ञाकडून करा आणि त्याच्या माध्यमातून किचनच्या गॅसची शेगडीची पोझिशन किंवा तिथले रंग, बेडरूममध्ये झोपणाऱ्याचं स्थान ते अतिशय महत्त्वाचं आहे. तिथले रंग अतिशय महत्त्वाचे. म्हणजे थोडीशी जरी तफावत जर अंतरामध्ये दिशा बदलली तर दशा बदलते असं काही लोक म्हणतात. तो विचार इथे नक्की केला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी असं म्हणेन की त्वरित तुम्ही पुणे कार्यालयाशी संपर्क साधा आणि पुणे कार्यालयातून जर तुम्ही आमचा वास्तुतज्ञ बोलवून योग्य प्रकारे काम करून घेतलं तर ते अचूक आणि परफेक्ट असेल याची खात्री बाळगा आणि आयुष्यभर तुम्हाला त्रास होणार नाही, तर फायदेच फायदे होत राहतील. पण जर आज दुर्लक्ष केलं तर उद्या पस्तावायचे, अरे त्यावेळी मी जर ती सतर्कता बाळगली असती तर आज मला हे त्रास सहन करावा लागला नसता, अशी तुमच्याकडे नक्कीच वेळ येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. पुणे कार्यालयाचा क्रमांक आहे 020-255-11032. मोबाईल नंबर आहे 77-188-63-228. मी मोबाईल नंबर पुन्हा रिपीट करतो 77-188-63-228. आजच्या दिवसाकरता खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.